तुमचा पहिला प्रश्न आहे, भारतात ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर आहे? तुमचे ऑप्शन आहेत यमुना नदी, कावेरी नदी, कृष्णा नदी, गंगा नदी. भारतात ताजमहाल हा यमुना नदीच्या काठावर आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, जगातील सर्वात रुंद रस्ता कोणत्या देशात आहे? तुमचे ऑप्शन आहेत भूतानमध्ये, अमेरिकेत, ब्राझीलमध्ये, इंडोनेशियामध्ये. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, अमेरिकेमध्ये. जगातील सर्वात रुंद रस्ता अमेरिका या देशात आहे. रस्त्याचे नाव केटी फ्रीवे आहे आणि रुंदी सुमारे 26 लेनची आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, चौरी चौरा घटना कोणत्या भारतीय शहरात घडली? तुमचे ऑप्शन आहेत गोरखपूर, पंजाब, दिल्ली, कानपूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, गोरखपूर. चौरी चौरा घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे घडली. ही घटना 4 फेब्रुवारी 1922 रोजी घडली. तुमचा चौथा प्रश्न आहे, भारतात राष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 5 जून, 5 सप्टेंबर, 12 मे, 24 जानेवारी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 24 जानेवारी. भारतात राष्ट्रीय बालिका दिन हा 24 जानेवारीला साजरा केला जातो. तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे? तुमचे ऑप्शन आहेत गोमती नदी, चंबळ नदी, ब्रह्मपुत्रा नदी, गंगा नदी. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, ब्रह्मपुत्रा नदी. भारतातील सर्वात रुंद नदी ही ब्रह्मपुत्रा नदी आहे. तुमचा 6वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत पाटणा, मुंबई, दिल्ली, कानपूर. भारतातील सर्वात प्रदूषित शहर हे दिल्ली आहे. तुमचा पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात सूर्योदय सर्वात आधी होतो? तुमचे ऑप्शन आहेत राजस्थान, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ. भारतात सूर्योदय हे सर्वात आधी अरुणाचल प्रदेश या राज्यात होतो. डोंग या गावात भारतातील पहिला सूर्योदय दिसतो. तुमचा 8वा प्रश्न आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त आम्लयुक्त पाऊस पडतो? तुमचे ऑप्शन आहेत जपान, इंग्लंड, चीन, नेपाळ. चीन या देशात सर्वात जास्त आम्लयुक्त पाऊस पडतो. त्यामुळे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. तुमचा 9वा प्रश्न आहे, भारतातील सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात. भारतातील सर्वात जास्त कापूस उत्पादक राज्य हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रानंतर गुजरात हा 2 नंबरवर येतो. तुमचा 10वा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्रीडा दिन कधी साजरा केला जातो? तुमचे ऑप्शन आहेत 28 ऑगस्ट, 29 ऑगस्ट, 27 ऑगस्ट, 20 ऑगस्ट. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशनचे बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.